Okay. Yes, good morning to all of you. Yes, कसे आहात? मजेत ना एकदम? येस, गुड. आज अजून नवीन आलेत आज बरेच. आज कोण कोण आहे न्यू कमर? एक, दोन. अच्छा, बाकी होते तुम्ही काल? ओके, चला ठीक आहे. ओके, जसं आपण काल युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट केलेलं होतं. युनिट्स अँड मेजरमेंट्स स्टार्ट केलेलं होतं. आता आपण पुढे जाऊया. युनिट्स अँड मेजरमेंट्स हे फिजिक्सचं पहिलं चॅप्टर आहे. ओके, युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आपण पहिलं काल कोणता टॉपिक बघितला होता? फिजिकल क्वांटिटी. बघा, फिजिकल क्वांटिटी काय सांगितली काल? कोण सांगतं बरं? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? The quantity which is measurable and with the help of which physical happenings can be explained. त्याला आपण म्हटलं फिजिकल क्वांटिटी, आहे की नाही? मग फिजिकल क्वांटिटी आता कोणत्या कोणत्या मेजरेबल क्वांटिटी काल तुम्ही बरेच एक्झाम्पल्स पण लिहिलेत. काय काय लिहिलेत बरं? मास, वेट, लेंथ, टाईम, टेम्परेचर, आहे ना? अशा बऱ्याच क्वांटिटी आहेत ज्या मेजरेबल आहेत. त्यांना आपण काय म्हटले बरं? फिजिकल क्वांटिटी. ओके, मग फिजिकल क्वांटिटी ह्या कशा एक्सप्रेस केले जातात? बघा आता, फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस ॲज आता सपोज मी एखाद्या स्टुडंटला विचारलं, का बाबा तुझं मास किती आहे? कोणी सांगेल का बरं मास किती आहे तुझं रे? मास, तुला मास नाही आहे? हां, 50. बरं, आता आपण जनरली विचारतो वेट किती आहे, म्हणून त्याला प्रश्न लक्षात आला नाही. त्यांनी वेट म्हटलं असताना तो लगेच म्हटलं असतं माझं वेट 50 kg आहे. पण मुलांनो, वेट 50 kg वेट आहे, फक्त 50 kg नाही आहे, 50 kg वेट आहे. आपण काय म्हणतो फक्त माझं वेट 50 kg आहे? नाही बाबा, तुझं वेट 50 kg वेट आहे. 50 kg वेट म्हणजे इट शुड बी मल्टिप्लाइड बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी. आणि स्मॉल जीची व्हॅल्यू किती असते? 9.8. म्हणजे आपण जर कधी 10 घेतली तर 15 × 10, तुझं वेट किती? 500 न्यूटन. समजते का? 50 kg हे मास आहे. ओके, आणि 50 kg वेट हा फोर्स आहे. ओके, मग 50 kg वेट म्हणजे आपण कशाने मल्टिप्लाय करतो त्याला? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने, स्मॉल जीने. ओके, बरं, आता सपोज याने सांगितलं की मास 50 kg आहे. आलं का लक्षात? बरं, 50 काय झालं रे मुलांना इथं? व्हॉट इज दिस 50? 50 सिम्पल नंबर आहे. आणि के जी काय आहे बरं? युनिट आहे. म्हणजे कोणतीही फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस केली जाते? नंबर मल्टिप्लाय बाय इट्स युनिट किंवा नंबर फॉलोड बाय इट्स युनिट. आलं का लक्षात? म्हणजे फिजिकल क्वांटिटी इट इज एक्सप्रेस्ड ॲज बाय number
फॉलोड बाय इट्स युनिट, असं ते एक्सप्रेस केलं जातं. बरोबर आहे की नाही? ओके, म्हणजे एखादा फोर्स असेल, फोर्स 100 न्यूटन, 100 तो नंबर, मल्टिप्लाय बाय इट्स युनिट किंवा फॉलोड बाय इट्स युनिट, अशी ही कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करून एक्सप्रेस केली जाते. आले का लक्षात? कोणती फिजिकल क्वांटिटी असेल. आता एखाद्याला हाईट विचारले, हाईट काय सांगेल? सर माझी हाईट 6 फीट आहे. 6 नंबर, फीट काय झालं त्याचं? युनिट. बरोबर आहे की? एखादा सांगेल सर माझी 180 सेंटीमीटर हाईट आहे. 180 काय झालं त्याचं? नंबर. सेंटीमीटर काय झालं बरं त्याचं? युनिट. आला का लक्षात? कोणती फिजिकल क्वांटिटी नंबर फॉलोड बाय इट्स युनिट अशीच एक्सप्रेस केली जाते, है ना? मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस बाय द नंबर फॉलोड बाय इट्स युनिट. आल्या का लक्षात? बरं, मग आता ही जी फिजिकल क्वांटिटी आहे, हे आपण बघितलं युनिट. मग आता आपल्याला युनिट म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर बघा, आता तुम्हाला बरेचसे युनिट्स पण माहिती आहेत, है ना? पण पहिल्यांदा आपण युनिटला डिफाईन करू आणि कोणते कोणते युनिट आपण सिलेक्ट केलेले आहेत ते डिस्कस करू. तो युनिट म्हणजे काय? बघा, व्हॉट इज मीन बाय युनिट? बघा, एक स्टँडर्ड सिलेक्ट केलं गेलेलं आहे. स्टँडर्ड सिलेक्टेड फॉर द मेजरमेंट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. आलं का लक्षात? जे एक स्टँडर्ड सिलेक्ट केले गेलेलं असेल ती क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी, त्याला काय म्हणायचं? युनिट. आलं का लक्षात? अशी ती डेफिनेशन आहे. म्हणजे द स्टँडर्ड selected for the measurement of given physical quantity is called as unit. ओके, म्हणजे पहिल्यांदा मासला मेजर करण्यासाठी के जी हे स्टँडर्ड सिलेक्ट केले गेलेलं आहे. येते लक्षात? म्हणजे मास मोजण्यासाठी के जी सिलेक्ट केले गेलेलं आहे. लेंथ मोजण्यासाठी मीटर, सेंटीमीटर, फीट, इंचेस हे सिलेक्ट केले गेलेलं आहे. त्यानंतर येस, टाईम. टाईमसाठी काय काय सिलेक्ट केलेलं आहे बरं? सेकंड, मिनिट आणि आवर, डे, मंथ, इयर, दिस ऑल आर द युनिट ऑफ टाईम. आलं का लक्षात? म्हणजे आपण जर युनिट्स बघितलेत तर बघा, वेगवेगळ्या क्वांटिटीचे युनिट्स. बरं, लेनसाठी काय सिलेक्ट केलेलं आहे बरं? बऱ्याच वेळा लेनसाठी काय काय केलेलं आहे बरं? मीटर आहे, सेंटीमीटर आहे, ओके. त्यानंतर फूट आहे, इंचेस आहेत. बरोबर आहे की नाही? हे सर्व स्टँडर्ड सिलेक्ट केले गेलेले आहेत. मिलीमीटर आहे की नाही? बरं, तसंच माससाठी काय सिलेक्ट केलेलं आहे रे युनिट? किलोग्राम आहे किंवा ग्राम आहे. ओके, अजून काय बरं? टन आहे. अजून काय बरं? हां, क्विंटल आहे. हे सर्व युनिट सिलेक्ट केले गेलेले आहेत की नाही?
त्यानंतर टाईमसाठी सेकंड, त्यानंतर मिनिट्स, आवर, डे, वीक, चला वीक पण आहे, मंथ, इयर. बघा हे सर्व टाईमसाठी आहे ना युनिट सिलेक्ट केले गेलेले आहेत, बरोबर आहे की नाही? ओके, मग दीज आर स्टँडर्ड सिलेक्टेड फॉर द मेजरमेंट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. आलं का लक्षात? हे कोणी सिलेक्ट गेलेले आहेत? आपणच सिलेक्ट केलेले आहेत. आलं का लक्षात? म्हणजे जे काही सायंटिस्ट आहेत, ओके, त्यांनी हे सर्व युनिट सिलेक्ट केले गेलेले आहेत. मग हे युनिट सिलेक्ट करताना कोणते कोणते क्रायटेरिया बघितले गेले बरं? कोणते कोणते क्रायटेरिया बघितले गेले युनिट सिलेक्ट करताना? व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर द सिलेक्शन ऑफ युनिट? तर आपण रिक्वायरमेंट्स बघूया. पण रिक्वायरमेंटच्या आधी एक काम करा, हे लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. हां, ओके, येस. येस, हां, ओके. बरं, आता आपण बघूया रिक्वायरमेंट्स फॉर द सिलेक्शन ऑफ गुड युनिट्स. है ना, युनिट सिलेक्ट करताना काय काय रिक्वायरमेंट्स बघितले गेलेत. ओके, झाले? हां, बघा मग आता रिक्वायरमेंट्स ऑफ युनिट.
बरं, कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स ठरवल्या गेल्या आहेत की हे क्रायटेरिया बघितले गेले पाहिजेत? बघा, फर्स्ट, युनिट शुड बी वेल डिफाईन्ड विथ रेस्पेक्ट टू साईज अँड शेप. म्हणजे पहिल्यांदा युनिटचं साईज कसा असला पाहिजे, शेप कसा असला पाहिजे हे ठरवलं गेलं. आलं का लक्षात? म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा 1 kgचं युनिट ठरवलं गेलं त्यावेळेस त्याचा शेप कसा पाहिजे. आपल्याला माहिती आहे जे युनिट आहे 1 kgचं ते कसं बरं हेक्झागोनल आहे, शेप ठरवला गेला. आलं का लक्षात? साईज ठरवली गेली. आलं का लक्षात? त्याची लेंथ किती पाहिजे, विड्थ किती पाहिजे, ह्या सर्व गोष्टी. ओके, म्हणजे फर्स्ट, युनिट शुड बी वेल डिफाईन्ड with respect to size and shape. ओके, म्हणजे पहिले त्याचा साईज अँड शेप तो डिफाईन केला कसा असला पाहिजे, ही पहिली रिक्वायरमेंट. बरं, सेकंड रिक्वायरमेंट, हे जे युनिट आहे इट शुड नॉट चेंज विथ टाईम अँड लोकेशन. म्हणजे बघा, आता युनिट एकदा सिलेक्ट केलं, सपोज 1 kgचं युनिट सिलेक्ट केलं, ओके, आणि आपण सपोज एखादं शुगरच घेऊ. शुगर आपण मोजली, सपोज आपण दिवसा मोजली 1 kg आली. आलं का लक्षात? मग परत तीच शुगर आपण रात्री मोजली तर जास्त होईल का कमी होईल? सकाळी जेवढे होतील, म्हणजे टाईम जरी चेंज झाला तरी युनिट चेंज होणार. आलं का लक्षात? बरं, ही शुगर आपण अमेरिकेला घेऊन गेलो, 1 kgची जास्त भरणार आहे का कमी भरणार आहे? म्हणजे लोकेशन जरी चेंज झालं तरी युनिट बदलणार नाही. म्हणजे दुसरी रिक्वायरमेंट, इट शुड नॉट चेंज विथ टाईम अँड लोकेशन. म्हणजे टाईम जरी चेंज झाला तरी ती बदलणार नाही, किंवा लोकेशन जरी चेंज झालं तरी ती बदलणार नाही. लोकेशन म्हणजे काय? प्लेस. ओके. थर्ड रिक्वायरमेंट, बरं, हे जे युनिट आहे ते इझिली प्रत्येक ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे जसं आता आपल्याला काही मोजायचं आहे, मेजरमेंट घ्यायची आहे, मला वाटतं प्रत्येकाकडे स्केल आहे की नाही? स्केल सांगा बरं. ओके, म्हणजे चला नसेल तर आपण खाली दुकानात गेलो तरी लगेच स्केल अवेलेबल होईल. म्हणजे इट शुड बी रिप्रोड्युसिबल इझिली. आसानीने ती सर्व ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. आल्या का लक्षात? आपल्याला सपोज आपलं टेम्परेचर मेजर करायचं आहे, खाली गेलो कुठल्याही दुकानात लगेच आपल्याला काय मिळतं? थर्मामीटर मिळतो की नाही? आल्या का लक्षात? म्हणजे इझिली अवेलेबल आहे सर्व मेजरमेंटचे सर्व इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स इझिली अवेलेबल आहे. आलं का लक्षात? म्हणजे इट शुड बी रिप्रोड्युसिबल इझिली. ओके, इट शुड इझिली, म्हणजे आसानीने ते उपलब्ध झालं पाहिजे. हा तिसरा क्रायटेरिया ठरवला गेला. फोर्थ, इट शुड बी कंपेरेबल विथ अदर सिमिलर युनिट फॉर सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे इट शुड बी कंपेरेबल म्हणजे काय की आता आपण लेनचं युनिट लिहिलं, पहिले लिहिलं मीटर, दुसरं लिहिलं सेंटीमीटर. एखाद्याने ह्या बेंचची मेजरमेंट घेतली सेंटीमीटरमध्ये, एखाद्याने घेतली मीटरमध्ये, आणि म्हणजे मीटर आणि सेंटीमीटरमध्ये कंपॅरिझन करता आलं पाहिजे.
म्हणजे त्यांच्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर असला पाहिजे. आलं का लक्षात? नाहीतर मीटरमध्ये मोजलं आणि मीटरचं सेंटीमीटरबरोबर काय रिलेशन माहीत नसेल तर आपल्याला काही समजणारच नाही. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आलं का लक्षात? तो म्हणाल हे 2 मीटर आहे, दुसरा म्हणाल तर 200 सेंटीमीटर आहे. दोघं काय सांगतायत? सेम. म्हणजे 2 मीटर इज इक्वल्स टू 200 सेंटीमीटर. म्हणजेच 1 मीटर इज इक्वल्स टू वॉट? 100 सेंटीमीटर. 100 काय झाला बरं? कंपॅरिझन फॅक्टर बिटवीन द मीटर अँड सेंटीमीटर. आलं का लक्षात? 1 किलोग्राम. एखाद्याने शुगर सांगितलं 1 किलोग्राम आहे, एखादा म्हणेल 1000 ग्राम आहे. 1 kg इक्वल्स टू म्हणजे 1 kg आणि म्हणजे kg आणि ग्राम यांच्यामध्ये कोणता कन्व्हर्जन फॅक्टर आहे, कंपॅरिझन फॅक्टर आहे? 1000. म्हणजेच एकाच क्वांटिटीचे वेगवेगळ्या युनिटचं कंपॅरिझन झालं पाहिजे, करता आलं पाहिजे. ओके. बघा मग, इट शुड बी कंपॅरेबल with other units for same physical quantity. Other units of same physical quantity. आलं का लक्षात? म्हणजे जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत एकाच फिजिकल क्वांटिटीचे, त्यांचं काय करता आलं पाहिजे बरं? कम्पेअर करता आलं पाहिजे. आलं का लक्षात? बरं, नेक्स्ट. इट शुड बी ॲक्सेप्टेड युनिव्हर्सली. म्हणजे बघा, फॉर द मेजरमेंट वेज अँड मेजरमेंट्स ही एक इंटरनॅशनल ब्युरो आहे. ओके. त्या ब्युरोवर सायंटिस्टचं पॅनल आहे. त्याच्यात वेगवेगळ्या कंट्रीजचे सायंटिस्ट, त्यांनी ॲक्सेप्टन्स दिला म्हणजे पूर्ण युनिव्हर्सने ॲक्सेप्टन्स दिला. आलं का लक्षात? म्हणजे ती ऑर्गनायझेशन आहे हे सर्व सिलेक्ट करणारी. ओके. म्हणजे इंटरनॅशनल ब्युरो फॉर वेट्स अँड मेजर्स ही जी काही ऑर्गनायझेशन आहे तिचं सेंटर सर्व ह्या सिटीमध्ये आहे, नियर द पॅरिस इन फ्रान्स. आलं का लक्षात? मग त्या पॅनलने ॲक्सेप्टन्स दिलं की मग ते युनिट सर्वीकडे ते काय होतं बरं? बनतं, उपलब्ध होतं. म्हणजे सर्वात ही शेवटची रिक्वायरमेंट काय? इट शुड बी ॲक्सेप्टेड युनिव्हर्सली. आलं का लक्षात? म्हणजे त्याला पूर्ण युनिव्हर्सची मान्यता पाहिजे. म्हणजे ते काय युनिव्हर्सची जी काही एक इंटरनॅशनल ब्युरो आहे ना, ऑर्गनायझेशन आहे, सायंटिस्टची एक पॅनल आहे, त्यांनी ॲक्सेप्टन्स दिलं की इट इज ॲक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आलं का लक्षात? इन दिस वे दीज आर द क्रायटेरिया ऑर रिक्वायरमेंट्स फॉर द सिलेक्शन ऑफ गुड युनिट. आलं लक्षात? हां, लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
बरं, येस झालं आहे का? बरं, आता आपण सिस्टीम ऑफ युनिट कोणत्या कोणत्या असतात ते बघूया आपण. सिस्टीम ऑफ युनिट्स. बरं, सिस्टीम ऑफ युनिटमध्ये फर्स्ट आहे MK सिस्टीम. MK सिस्टीम. बरं, MK सिस्टीममध्ये M मीटर, लेंथ इज मेजर्ड इन मीटर, मास इज मेजर्ड इन अँड टाईम इज मेजर्ड इन. ओके, म्हणजे बघा, लेंथ, mass and time. Length is measured in meter, mass is measured in kilogram, and time is measured in second. आले का लक्षात? ओके, दुसरी सिस्टीम आहे CGS सिस्टीम. Okay, in CGS system, length is measured in centimeter, mass is measured in, and time is measured in again second. CGS. आले लक्षात? देन थर्ड आहे FPS. ही ब्रिटिश स्टँडर्ड सिस्टीम आहे. लेंथ कशात मेजर केली जाते बरं? फूट. मास कशात मेजर केलं जातं? पाऊंड. आणि टाईम अगेन सेकंडमध्ये. आलं का लक्षात? ह्या तिघं सिस्टीम आहेत. म्हणजे FPS सिस्टीम, फूट, पाऊंड सिस्टीम. म्हणजे बघा, आपण ही FPS सिस्टीम आपण अजूनसुद्धा फॉलो करतो आहे. ओके, म्हणजे आपण आजसुद्धा आपली हाईट लवकर कोणत्या युनिटमध्ये समजते आपल्याला? फूटमध्ये. बरोबर आहे की नाही? का? कारण ब्रिटिशांनी इथं आपल्यावर किती वर्ष सत्ता गाजवली? नियर अबाउट 150 इयर्स. आलं का लक्षात? 150 इयर्स म्हणजे काय? 2-3 पिढ्या. बरोबर आहे? मग त्याच्या वेळेस त्यांनीच ही सिस्टीम आपल्यावर लादली होती. त्याच्यामुळे आपण आजसुद्धा हाईट, कोणी जर म्हटलं 150 सेंटीमीटर, हे काही कळत नाही. 150 सेंटीमीटर म्हणजे काय? येतं का डोक्यात आयडिया? नाही. 5 फूट म्हटलं का? हा यार 5 फूट. 6 फूट म्हटलं, हा यार 6 फूट. बरोबर आहे की नाही? इतकं डोक्यात बसलेलं आहे. बरं, आता पाऊंड. आता पहिल्यांदा एखाद्या न्यू बेबीचा जन्म जर झाला तर त्याचं वजन पहिल्यांदा पाऊंडमध्येच असायचं. आता थोडंसं सुधारलं, आता KGमध्ये देतात. आलं का लक्षात? नाही तर पहिल्यांदा जे काही सर्टिफिकेट वगैरे त्याच्यावर पाऊंडच लिहिलं राहायचं. आलं का लक्षात? आता काय आलं? KGमध्ये यायला लागलं. आलं लक्षात? म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड आहे. बाकी MK सिस्टीम, CGS सिस्टीम हे आपल्या इंडियामध्ये फार आहे की नाही, जनरली खूप वापरतात आहे. तसंच प्रत्येक कंट्रीची आपली आपली मेजरमेंटचं सिस्टीम ऑफ युनिट आहे. आलं का लक्षात? म्हणजे जर्मनीची सिस्टीम वेगळी आहे, चायनाची सिस्टीम वेगळी आहे. मेजरमेंट करण्याचे वेगवेगळे युनिट्स आहेत. आलं का लक्षात? बरं, पण इंटरनॅशनली किंवा वर्ल्ड वाईज तो सर्व कन्फ्युजन टाळण्यासाठी एक कॉमन सिस्टीम डेव्हलप केली गेली आणि त्या सिस्टीमला काय म्हणतात? SI सिस्टीम. SI सिस्टीम. बरं, SI सिस्टीम म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. बरं, ही का बनवली गेली माहिती आहे का? सपोज आता जर्मनीचा एखाद्या सायंटिस्टने काहीतरी रिसर्च वर्क केलं. ओके, चायनाच्या सायंटिस्टने एखादं रिसर्च वर्क केलं आणि त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन केलं. ओके, आणि जर एखाद्याला कम्पेअर करताच नाही आलं तर त्याचा काय उपयोग आहे का? आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला सपोज
चायनाचं थिसिस रिसर्च थिसिस आणि काहीतरी जर्मनीचं रिसर्च थिसिस सायंटिस्टने एकाच कन्सेप्टवर केलेलं आणि ते अमेरिकेच्या एखाद्या जजला सांगितलं की कोणाचं बरोबर आहे, काय कम्पॅरिझन आहे. पण त्या अमेरिकेला जजला जर कधी जर्मनीची सिस्टीम माहीत नाही, चायनाची सिस्टीम माहीत नाही, तर त्याला कम्पेअर करता येईल का? नाही करता येणार. म्हणजे हे असं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर कन्फ्युजन टाळण्यासाठी एक कॉमन सिस्टीम डेव्हलप केली गेली की त्याच कॉमन सिस्टीममध्ये सर्वांनी जे काही थिसिस आहे, जे काही रिसर्च आहे, त्याच युनिटमध्ये आपले सर्व काही असेल ते कॅल्क्युलेशन करायचे. आलं का लक्षात? मग ती सिस्टीम कोणती बरं? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. आलं का लक्षात? SI युनिट किंवा त्याला इंटरनॅशनली सिस्टीम इंटरनॅशनली पण म्हणतात, पण ते आपल्याला बोलताना असं बोललं जात नाही है ना. सिस्टीम इंटरनॅशनली असं म्हटलं जात नाही. काय म्हटलं जातं? आपण काय म्हणतो? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट है ना. SI युनिट समजलं का? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट इट कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल क्वांटिटी and their units, 2 supplementary quantity and their unit, and number of derived unit and their unit. Okay, so SI system it consists of बघा 7 fundamental units, 7 fundamental quantities and their units, 2 supplementary quantities and their units, and number of derived quantities and their units. आलं का लक्षात? म्हणजे SI सिस्टीममध्ये काय काय आहे? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्यांचे युनिट, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत त्यांचे युनिट, आणि नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज आहेत आणि त्यांचे युनिट्स. ही सर्व SI सिस्टीममध्ये आहेत. आलं का लक्षात? ओके, मग आता आपण टाईप्स ऑफ क्वांटिटी आपण बघणार आहोत की फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय. ओके, पहिल्यांदा हे लिहून घ्या.
बरं मुलांना समजतंय ना? ओके, येस. हां बरं, आता बघा आपण बघूया फंडामेंटल क्वांटिटी काय असते. फंडामेंटल क्वांटिटी बरं बघा, अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीच्या मेजरमेंटवर डिपेंड नसतं, त्या क्वांटिटीला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी. आलं का लक्षात? जसं मास आहे, मास आपण मेजर केलं तर मास मेजर करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटींची आवश्यकता लागते का? जसं सर माझं मास 50 kg आहे, पण त्याच्यासाठी माझी लेंथ मोजावी लागेल, माझी हाईट मोजावी लागेल, गरजेची आहे का? नाही. सर माझं मास 50 kg आहे, पण ते बरोबर येण्यासाठी पहिल्यांदा टाईम मेजर करावा लागेल. ओके, असं होईल का? ओके, हां, टाईम म्हणजे जेवल्यानंतर मास होईल जास्त थोडंसं. ओके, ठीक आहे ना. हां, पण त्याला टाईमच्या मेजरमेंटची काही गरज नाही. ठीक आहे, म्हणजेच दोज क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. येते का लक्षात? ओके, मग बघा फंडामेंटल क्वांटिटी, द क्वांटिटी which does not depend on any other physical quantity for its measurement is called as फंडामेंटल क्वांटिटी. समजलं का? म्हणजे ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसतं, त्याला काय म्हणतात? फंडामेंटल क्वांटिटी. आलं का लक्षात? बरं, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आता आपण बघितलं आहे, किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत रे? 7. मग त्याची आपण एक्झाम्पल लिहू, ओके, ॲज वेल ॲज त्यांचं आपण युनिट पण लिहू. ठीक आहे ना? बरं, मग फंडामेंटल क्वांटिटी लेंथ, मास, टाईम हे फंडामेंटल क्वांटिटी आहे, आणि ते मोजण्यासाठी जे युनिट यूज केलं गेलं त्याला काय म्हणतात? फंडामेंटल युनिट. आलं का लक्षात? बरं, म्हणजे इथं तुम्ही 2-3 एक्झाम्पल लिहू शकतात. काय बरं एक्झाम्पलच लिहायचे तर? मास, लेंथ, टाइम, है ना, हां, एक्सेट्रा. हे बरं 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणते त्याची आपण एक लिस्ट पण बनवूया. बरं, पण आता फंडामेंटल युनिट म्हणजे काय ते समजून घ्या. आता
fundamental unit. The unit which is used for the measurement of fundamental quantity is called as fundamental unit. है ना, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी जे युनिट वापरलं जाणार आहे त्याला काय म्हणणार, फंडामेंटल युनिट. जसं मासचं काय बरं फंडामेंटल युनिट, मास किलोग्राम के जी. लेनचं काय बरं, मीटर. आलं का लक्षात? बघा, फंडामेंटल युनिट, द युनिट विच इज यूज्ड for the measurement of fundamental quantity is called as, काय म्हणणार त्याला, फंडामेंटल युनिट. आलं का लक्षात? म्हणजे जसं मासचं फंडामेंटल युनिट काय माहिती आहे का, किलोग्राम. किलोग्राम म्हणजे काय रे, के जी, बरोबर आहे ना. तसं लेनचं काय, मीटर. एम म्हणजे दीज आर द एक्झाम्पल्स, किलोग्राम, मीटर, दीज आर द फंडामेंटल युनिट्स. तसं टाईमचं काय रे मुलांना, बोला, सेकंड. बरं, आता आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी, त्यांचे एसआय युनिट आणि त्यांचे सिम्बॉल लिहू. आलं का लक्षात? बघा आता, बरं एक काम करा, हे लिहून घ्या, मग आपण पुढच्या पेजवर लिहू.
येस, डन. बरं, आपण आता फंडामेंटल क्वांटिटी, त्यांचे एसआय युनिट आणि सिम्बॉल्स लिहू. ठीक आहे. येस. बघा, फंडामेंटल क्वांटिटी SI unit and symbol. बघा आता, फंडामेंटल क्वांटिटी त्याचं फुल नेम म्हणजे SI युनिट, त्याचं फुल नेम आणि त्याचा सिम्बॉल, असे आपल्याला कॉलम बनवायचे. बरं, आता किती तुम्हाला माहिती आहे सांगा बरं. लेनपासून स्टार्ट करू आपण, है ना. लेन. दुसरं कोणतं आहे सांगा. मास, टाइम. चौथं आहे टेम्परेचर. इलेक्ट्रिक करंट आहे बघ पाचवं, इलेक्ट्रिक करंट. नंतर नेक्स्ट कोणतं आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि सेवन्थ कोणतं आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बघा, या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. ओके. बरं, त्यांचे आपण एसआय युनिट बघा. एसआय युनिट लिहू आपण. ओके. बरं, आता यांचे एसआय युनिट आपल्याला लिहायचे आहेत. सांगा बरं एक एक. मला सांगा, लेनचं काय एसआय युनिट आहे, मीटर. सिम्बॉल स्मॉल एम. मासचं काय बरं, किलोग्राम. स्मॉल केजी आहे. टाईमचं काय सांगा बरं, स्मॉल एस. ठीक आहे. टेम्परेचरचं काय आहे, बरं, केल्विन. कॅपिटल के. इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर, कॅपिटल ए. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, स्मॉल सी आणि डी. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं काय बरं, मोल, MOLE. सिम्बॉल काय बरं, MOL. बघा, ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, त्यांचे एसआय युनिट आहेत आणि त्यांचे काय बरं, सिम्बॉल आहेत. त्याचबरोबर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी, त्यांचे एसआय युनिट आणि सिम्बॉल लिहू. बघा, सप्लिमेंटरी क्वांटिटीमध्ये सप्लिमेंटरी क्वांटिटी बरं, सप्लिमेंटरी क्वांटिटीमध्ये 2च आहेत. कोणते आहेत सांगा बरं, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल आहे. बरं, चला याच्या नसली. प्लेन अँगल पहिला आहे, प्लेन अँगल. आणि दुसरा आहे सॉलिड अँगल.
ओके. बरं बरं, आता मला सांगा काय बरं प्लेन अँगलचं एसआय युनिट? रेडियन. काय सिम्बॉल? RAD. आणि सॉलिड अँगलचं काय? स्टेरेडियन. सिम्बॉल काय बरं? स्मॉल SR. समजलं का? बघा ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी, त्याच्यापैकी आपल्याला कोणत्या कोणत्या फंडामेंटल क्वांटिटी माहिती आहेत बरं? जनरली आपण त्याला यूज केलेला आहे. लेंथ माहिती आहे, मास माहिती आहे, टाईम माहिती आहे, टेम्परेचर, आय थिंक करंट पण माहिती आहे. ओके, आता ह्या थोडे 2 नवे आहेत तुम्हाला. त्याच्यापैकी आपण ल्युमिनस इंटेन्सिटीचा एवढा यूज करत नाही आहे. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे कॅन्डेला. जसं एक कॅन्डेला म्हणजे कॅन्डलवरनं त्याचं युनिट बनवलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणजे एक कॅन्डल लावला तर किती त्याची ल्युमिनिटी असेल त्याच्यावरनं ते युनिट ठरवलं गेलेलं, कॅन्डेला. आलं का लक्षात? ओके. बरं, म्हणजे जर कधी आपल्या इंडियन सायंटिस्टने बनवलं असतं तर कॅन्डेलाच्या ऐवजी त्याने काय बनवला असता? कंदील. बरोबर आहे की नाही? ओके, आपलं सर्वात काय होतं बरं? कंदील. नाही तर काय राहिला असता? दिवा. काय म्हणतो? लालटेन. बापरे, लालटेन नको बाबा, लगेच भूत दिसतात. बरोबर आहे ना? हां, चला ठीक आहे. बरं, आता प्लेन अँगल. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स बघा, केमिस्ट्रीमध्ये सर्व केमिकल जे आहेत ते मेजर केले जातात इन टर्म्स ऑफ मोल. आलं का लक्षात? जसं आपण आता जर कधी बनाना आणले तर कशामध्ये आणतो? डझनमध्ये आणतो. बरोबर आहे की नाही? ओके, 1 डझन म्हणजे किती क्वांटिटी असते? 12. तसं 1 मोल म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती असतो? 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स किंवा ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स. बघा बघा गंमत बघा. आता केमिस्ट्रीमध्ये तुम्ही सर्व शिकणार आहेत. हे बघा 6.02. मग आता मी 2च्या ऐवजी 23 लिहितो. मी असं का करतो माहिती आहे का? मला इथं 10⁻23 लिहायची असते. मी असंच प्रत्येक वेळेस फॉलो केलेलं आहे. ओके, म्हणजे विसरणार नाही. म्हणजे काय बा पॉवर काय आहे त्याचे गडबड होणार नाही. एवढे नंबर ऑफ, आता एखादं केमिकल घेतलं आपण, त्या केमिकलमध्ये जर कधी एवढे नंबर ऑफ ॲटम्स असतील किंवा एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील किंवा एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर ह्या क्वांटिटीला म्हणतात 1 मोल. काय म्हणतात? ह्या क्वांटिटीला म्हणतात 1 मोल. समजलं का? म्हणजे केमिकल सबस्टन्स नेहमी मोलमध्येच मेजर केला जातो, है ना? H2SO4 किती मोल घेतला? वॉटर किती मोल घेतलं? आलं का लक्षात? तुम्हाला केमिकल रिॲक्शन जेव्हा बॅलन्स करायचे असतील तेव्हा त्या पूर्ण तुम्हाला मोलमध्येच दिलेल्या असतात. आलं का लक्षात? म्हणजे 1 मोल म्हणजे सपोज सोडियमचा 1 मोल म्हणजे सोडियमचे इतके नंबर ऑफ पार्टिकल्स. HClचा 1 मोल म्हणजे HClचे एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आलं का लक्षात? बरं, आपल्याकडे छोटे 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 पार्टिकल्स घेतलेत. एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स जर आपण कलेक्ट केलेत तर दॅट इज इक्वल्स टू 1 मोल. आलं का लक्षात? हे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये असणार आहे. याचे बरेचसे फॉर्म्युले आहेत. पण ही काय बरं? फंडामेंटल क्वांटिटी आहे. बरं, आता फिजिक्समध्ये आपल्याला दोघं बघायचे आहेत. प्लेन अँगल म्हणजे काय? द अँगल बिटवीन द 2 इन्क्लाइंड लाईन, त्याला काय म्हणतो आपण? प्लेन अँगल. त्याच्यानंतर आपण सॉलिड अँगल पण बघणार आहेत. सॉलिड अँगल म्हणजे काय? हां, येस, हां,
येस. म्हणजे बघा, आता सपोज आपण असं इमॅजिन करा, एक स्पियर आहे, ओके, आणि तो स्पियर पूर्ण आईस्क्रीमने भरलेला आहे. क्या बात आहे सर, आईस्क्रीमने भरलेला आहे की नाही? मग त्या स्पियरमधनं मी आईस्क्रीमचा कोन काढला, काढता येईल ना असा आईस्क्रीमचा कोन, समजतं आहे का? कोन काढला. आता आलं का लक्षात? मग तो जो कोन आहे, आता हा असा कोन आहे है ना, तर हा ह्या कोनचा हा सॉलिड अँगल किती आहे? हे बघा, अँगल बिटवीन द टू लाईन्स, त्याला प्लेन अँगल बघितलं, पण हा कोन आहे, कोनला अनेक लाईन्स आहेत है ना, या दोनपेक्षा अनेक लाईन्स आहेत की नाही? म्हणजे बघा, कोन किती लाईन्स नाही, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, या लाईन्स आहेत. आलं का लक्षात? मग अनेक लाईन्समधला तो अँगल आहे, दॅट इज द सॉलिड अँगल. म्हणजे 3 डायमेन्शनल क्वांटिटी आहे. आपण बघू पुढे, समजलं आहे? म्हणजे प्लेन अँगल, अँगल बिटवीन द टू लाईन्स, सॉलिड अँगल, angle between the number of lines that is bounded in a cone, bounded in a any solid surface. कोणच पाहिजे असं नाही. सॉलिड सरफेस म्हणजे कोण राहू शकतं? स्पियर राहू शकतो. आलं का लक्षात? एखादा स्क्वेअर पण राहू शकतो. आलं का लक्षात? बघूया आपण ती गोष्ट नंतर. पण हे समजलं काय ते? ओके, ठीक आहे. हे लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. म्हणजे हा झाला सॉलिड अँगल, आणि हा कोणता अँगल झाला मुलांनो? प्लेन अँगल. बरं, हे समजलं?
बरं, लिहिताना फुल नेम लिहिताना एकही लेटर कॅपिटलमध्ये नाही आलं पाहिजे. टेक केअर. हे बघा, फुल नेम लिहिताना एक सुद्धा लेटर कॅपिटल नको असलं पाहिजे. हा रूल आहे. आपण रूल्स बघणार आहेत नंतर. समजलं का? हां, बाकी इथं जे कॅपिटलमध्ये लिहिलेलं आहे ते कॅपिटलमध्ये लिहा, जे स्मॉल लेटरमध्ये लिहिलेलं ते स्मॉल लेटरमध्ये लिहा. आलं का लक्षात? बघा, इथं फक्त कॅपिटल काय काय माहिती आहे का? केल्विन एक आहे आणि ॲम्पियर एक आहे. बाकी सर्व सिम्बॉलसुद्धा कसे आहेत माहिती आहे का? स्मॉल लेटर्समध्ये. आणि फुल नेम तर सर्वच्या सर्व स्मॉल लेटर्समध्ये आहेत. कुठेही कॅपिटल लेटर यूज केलेलं नाही. त्याच्यामुळे कुठे काही लिहिलेलं असेल आत्ताच क्लिअर ती मिस्टेक जी आहे ते क्लिअर करा, म्हणजे तुमची ती मिस्टेक कॅरी फॉरवर्ड होणार नाही. ओके, बरं. आता आपण पुढची एक क्वांटिटी बघू. पहिली आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितली. आता दुसरी कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड क्वांटिटी. आता डिराइव्ड क्वांटिटी काय बघा. बघा, डिराइव्ड क्वांटिटी ही अशी क्वांटिटी की जिचं मेजरमेंट करण्यासाठी तिचं डिपेंडन्स असतं एक किंवा एकापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीजवर. त्या क्वांटिटीला म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. आलं का लक्षात? ओके, ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट एक किंवा अनेक फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून असतं त्याला म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. जसं स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय सांगा मला? येस, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे मला जर स्पीड मोजायचं असेल तर मला डिस्टन्स ही क्वांटिटी मेजर करावं लागेल, ॲज वेल ॲज टाईम ही क्वांटिटी मेजर करावं लागेल. म्हणजे स्पीड मोजण्यासाठी मला किती क्वांटिटीची डिपेंडन्सी लागली? 2. आणि दोघंही कोणत्या क्वांटिटीत? या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. डिस्टन्स कोणत्या कॅटेगरीमध्ये आली? लेंथ कॅटेगरीमध्ये आली. आणि टाईम तर आहेच आपल्याकडे. आलं का लक्षात? मग स्पीड ही कोणती क्वांटिटी झाली? डिराइव्ड क्वांटिटी. अशा अनेक क्वांटिटी. पण समजलं का तुम्हाला? ओके, मग बघा, डिराइव्ड क्वांटिटी, द क्वांटिटी which depend on one or more fundamental quantity for its measurement is called as काय बरं? डिराइव्ड क्वांटिटी. समजलं? मग आता एक्झाम्पल बघा. स्पीड इज इक्वल्स टू व्हॉट? डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, म्हणजे 2 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. स्पीड, मेजरमेंट ऑफ स्पीड इज डिपेंड ऑन 2 फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज डिस्टन्स म्हणजे लेंथ अँड टाईम. आलं का लक्षात? बघा, मेजरमेंट ऑफ स्पीड डिपेंड ऑन 2 फंडामेंटल क्वांटिटीज. कोणत्या 2 फंडामेंटल क्वांटिटीज? स्पीड. कोणत्या, फंडामेंटल क्वांटिटी कोणती बरं? डिस्टन्स. डिस्टन्स ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आली आपल्या याच्यानुसार? लेंथ ह्या कॅटेगरीमध्ये आली. आलं का लक्षात? अँड टाईम. आलं का लक्षात? म्हणून स्पीड काय बरं? है ना? हेन्स स्पीड इज व्हॉट? डिराइव्ड क्वांटिटी. स्पीड इज डिराइव्ड
क्वांटिटी. समजलं का? मोठ्या स्पीडसारख्या खूप क्वांटिटी आहेत. काय बरं? हे बघा, आपण स्पीड तर लिहिलंच आहे. स्पीड, वेलॉसिटी, तुम्हाला सांगता येईल का रे अजून? येस, वर्क. बघा, वर्क, अजून ॲक्सलरेशन, फोर्स, मोमेंटम, एनर्जी, खूप क्वांटिटी आहेत. पॉवर, टॉर्क, है ना, खूप क्वांटिटी आहे. पण आपण एवढ्या लक्षात ठेवू, है ना. समजलं का? स्पीड, वेलॉसिटी, वर्क, ॲक्सलरेशन, फोर्स, मोमेंटम, एनर्जी, पॉवर, टॉर्क, मोमेंट ऑफ इनर्शिया, खूप खूप क्वांटिटी आहेत. म्हणजे आपण काय लिहिलं? नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज आहे की नाही. त्याच्यापैकी आपण काही लिहिल्या त्या. आल्या का लक्षात? डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? ओके. मग डिराइव्ड क्वांटिटी नंतर डिराइव्ड युनिट म्हणजे काय बरं? डिराइव्ड युनिट काय असतं बरं? Derived unit, the unit which is used for the measurement of derived quantity, which depends on fundamental unit. आलं का लक्षात? बघा, the unit used to measure derived quantity which depends on fundamental unit is called as what? डिराइव्ड युनिट. समजलं का? म्हणजे युनिट जे आपण डिराइव्ड क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी वापरणार आहेत, पण ते कशावर डिपेंड आहे? परत फंडामेंटल युनिटवरच डिपेंड आहे. म्हणजे बघा, आपण स्पीडचं एसआय युनिट लिहू. एक्झाम्पल बघा, स्पीडचं एसआय युनिट ऑफ स्पीड काय येणार बघा बरं? एसआय युनिट ऑफ स्पीड हे बघा, डिस्टन्स, त्याचं युनिट काय? अरे बोला. येस, मीटर पर, इथं डिवायडेड बाय आहे ना, असं लिहायचं. पर टाईमचं एसआय युनिट काय बरं? सेकंड. बघा, मीटर पर सेकंड. समजतंय का? हे बघा, एसआय युनिट ऑफ स्पीड मीटर आणि सेकंड या दोन फंडामेंटल युनिटवर डिपेंड आहे परत. म्हणजे आपण इन शॉर्ट असं लिहितो बरं का रे. कसं रे? सिम्बॉल मीटर पर सेकंड. समजतंय का? म्हणजे असं. आता एसआय युनिट, आता वेलॉसिटी, एसआय युनिट ऑफ स्पीड आणि वेलॉसिटी सारखंच. ओके. ॲक्सलरेशनचं अजून एक लिहू. ॲक्सलरेशन डायरेक्ट लिहू का? मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. काय बरं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, दोन फंडामेंटल युनिटने हे ॲक्सलरेशनचं युनिट बनलं. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने आपण हे डिराइव्ड युनिट लिहू शकतो. जसं मोमेंटमचं लिहायचं. मोमेंटमचं काय लिहू शकतो रे आपण? पण फॉर्म्युला माहीत असला पाहिजे बरं का, तरच लिहिता येतं. kg मीटर पर सेकंड. kg हे मायनस नाही बरं का रे, हा हायपन म्हणजे डॅश दिला जातो. kg मीटर पर सेकंड. कारण मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? लिनियर मोमेंटम, मास इंटू लेंथ अपॉन टाईम. बरं, आता याने आपल्याला म्हणजे अगदी फंडामेंटल सांगितला. पण लेंथ अपॉन टाईमला आपण काय लिहितो? स्पीड. मग मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ
मास इंटू स्पीड किंवा मास आता आता स्पीड नाही म्हणायची इथं, मास इंटू व्हेलॉसिटी, कारण मोमेंटम ही बघणार आहे आपण ती वेक्टर क्वांटिटी आहे. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणून हे बघा, माससाठी काय लिहिलं के जी, आणि व्हेलॉसिटीचं काय लिहिलं बरं मीटर पर सेकंड. आलं का लक्षात, समजलं का तुम्हाला? ओके, तर हे लिहून घ्या, डिराइव्ड क्वांटिटी आणि त्यांचं युनिट.
येस, झालं आहे का? बरं, आता हे जे आपण युनिट्स लिहिले, त्यांचे सिम्बॉल्स लिहिले, हे लिहिण्याचे रूल्स आहेत. मग ते काय काय रूल्स आहेत ते आपण समजून घेऊ. ओके, बघा आता. बघा रूल्स. फॉर युनिट्स अँड देअर सिम्बॉल. युनिट्स अँड देअर सिम्बॉल. बघा, युनिट्स किंवा सिम्बॉल लिहिताना काय काय रूल्स बनवलेले आहेत. तर आता बघा, आपण तो एक फंडामेंटल युनिट लिहिलेले आहेत. सर्व कसे लिहिलेत रे? फुल नेम ऑफ युनिट स्मॉल लेटरमध्ये. म्हणजे पहिला रूल आहे, फुल नेम ऑफ युनिट शुड ऑलवेज बी इन स्मॉल लेटर्स. आलं का लक्षात? ओके, फुल नेम ऑफ युनिट should be in small letter. आलं का लक्षात? फुल नेम कशात लिहायची आपल्याला? स्मॉल लेटर्समध्ये. एक्झाम्पल बघा, आपण मीटर लिहिलेलं आहे, स्मॉल लेटरमध्येच लिहितो आहे. इवन न्यूटन जरी फुल नेम लिहायचं तरी न्यूटनसाठी आपण स्मॉलच वापरणार बरं का. न्यूटन. आपण ॲम्पियर लिहिलं आहे बघा, कसं लिहिलं आहे आपण? स्मॉल लेटरमध्ये. म्हणजे फुल नेम लिहिताना स्मॉल लेटरच यूज करायचं. समजलं का? पहिला रूल. दुसरा रूल, बघा, जर कधी एखादं फुल नेम म्हणजे एखादं एसआय युनिट जर नेम ऑफ सायंटिस्टच्या नावाने असेल, जसं न्यूटन हे युनिट आहे फोर्सचं, कोणाच्या नावाने? ते सायंटिस्टच्या नावाने. मग त्याचा सिम्बॉल लिहिताना कॅपिटल लिहायचा. आलं का लक्षात? म्हणजे इफ द नेम ऑफ युनिट इज गिवन आफ्टर द नेम ऑफ सायंटिस्ट, then its symbol should be with capital letter. आलं का लक्षात? मग बघा, if the name of unit is after the name of scientist, then its symbol should be in capital letter. आलं का लक्षात? म्हणजे एक्झाम्पल, आता न्यूटन हे तर फुल नेम आहे, पण त्याचा सिम्बॉल लिहिताना आपण कसं लिहिणार? कॅपिटल एन लिहिणार. समजतंय का? बरं, ॲम्पियर हे सुद्धा कोणाचं नाव आहे? सायंटिस्टचंच नाव आहे. सिम्बॉल कसा लिहिणार आपण? कॅपिटल ए. अजून कोणाचं सांगता येईल सांगा बरं तुम्हाला? केल्विन. त्याचा सिम्बॉल कसा लिहिणार आपण? कॅपिटल के ने. आलं का लक्षात? आणि जर असं नसेल तर सिम्बॉल शुड बी विथ स्मॉल लेटर. आलं का लक्षात? जर ते सायंटिस्टच्या नावाने युनिट नसेल तर त्याचा सिम्बॉल कसा पाहिजे? स्मॉल युनिटमध्ये, है ना? म्हणजे थर्ड रूल, इफ द नेम ऑफ unit is not after the name of scientist,
then its symbol should be in small letter. म्हणजे एक्झाम्पल सांगा बरं, कोणतं एक्झाम्पल लिहू? मीटर. मीटर हे कोणी सायंटिस्टचं नाव आहे का? मग त्याचा सिम्बॉल काय लिहिणार? स्मॉल एम. सेकंड कोणा सायंटिस्टचं नाव आहे का? कसं लिहिणार? स्मॉल एस. किंवा अजून एक आहे किलोग्राम. किलोग्राम सायंटिस्टचं नाव आहे का सांगा? नाही. मग त्याचं आपण लेटर कसे काढलेत? स्मॉल. समजलं का? हे लिहा. मग आपण पुढचे रूल्स बघू. बरं मुलांना हे लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे ना? मग आपण या